नमस्कार शेतकरी मित्रांनो. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी योजना पोकरा. या पोकरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही वैयक्तिक लाभाची योजना असतात, तर काही शेतकऱ्यांच्या समूहाने म्हणजे शेतकऱ्याच्या गटाने लाभ मिळवता येईल अशा योजना असतात. त्यामध्ये आज आपण फळबाग लागवड ही शेतकऱ्याला वैयक्तिक लाभ घेता येईल अशी योजना आहे. या योजनेची माहिती आपण बघणार आहोत. तर नेमकं फळबाग लागवड करण्यासाठी आपण कोणत्या फळझाडांची कलमे लावू शकतो? ही फळबाग लागवड करण्याची पद्धत काय आहे? फळबाग लागवडीसाठी नेमकं अनुदान किती मिळतं आणि ते कशा पद्धतीने मिळतं? याचा फॉर्म भरायचा असेल, तर तो आपल्याला कसा भरावा लागेल याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या महायोजना दूत या चॅनेलवर नवीन असाल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच आम्ही जे काही शेतकऱ्यांच्या माहितीसाठी शासकीय योजनांची माहिती, सोबतच सोलार पंपाविषयीची माहिती, सोलार पंपाच्या फीडबॅकची माहितीचे व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनेलवर अपलोड करत असतो. ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे जागतिक बँकेसोबत चालवला जाणारा हा प्रकल्प. हा प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळून घेणे, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासन हा प्रकल्प चालवत असतो. आता या प्रकल्पाअंतर्गत भरपूर योजना आहेत. या योजनांचा लाभ देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. त्यामध्येच वैयक्तिक लाभ घेता येणारी फळबाग लागवड ही योजना सुद्धा लोकप्रिय आहे. या योजनेमध्ये शेतकरी मोसंबी, आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, आवळा आणि कागदी लिंबू या झाडांची कलमे लावून शासनाकडून 100% अनुदान मिळवू शकतात. तर हे फळबाग लागवड केल्यानंतर त्यांना पाणी देण्यासाठी याच योजनेअंतर्गत 100% ठिबक सिंचन सुद्धा मिळत असतं. आता हे 100% अनुदान शासन शेतकऱ्यांना 3 टप्प्यामध्ये देतं. त्यामध्ये पहिला टप्पा 50% हा पहिल्या वर्षी मिळतो, तर दुसरा टप्पा दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसरा टप्पा 20% हा तिसऱ्या वर्षी मिळतो. असं एकूण 3 टप्प्यामध्ये 100% अनुदान शासन हे शेतकऱ्यांना देत असतं. यामध्ये शेतकऱ्यांना आपण लावलेल्या फळझाडांपैकी 80% फळझाडांची रोपं जगवावी लागतात, तरच दुसऱ्या वर्षीचं आणि तिसऱ्या वर्षीचं अनुदान हे शेतकऱ्यांना मिळत असतं. आता या फळझाडांची कलम घेत असताना आपल्याला कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागाने परवानगी दिलेल्या रोपवाटिकाकडूनच या फळझाडांची कलमे आपल्याला विकत घ्यावी लागतात, तरच शेतकऱ्यांना शासकीय अनुदान हे मिळत असतं. या योजनेअंतर्गत जर आंबा या फळबाग कलमाची लागवड करायची असेल, तर हेक्टर त्यासाठी शासकीय अनुदान 1,01,972 रुपये एवढं मिळत असतं. त्यानंतर जर पेरू या कलमाची लागवड करायची असेल, तर 3/2 याप्रमाणे हेक्टरी 1666 एवढ्या कलमाची लागवड आपल्याला करावी लागते. त्यासाठी त्यासाठी शासकीय अनुदान 2,02,000 रुपये मिळतं. संत्रा, मोसंबी आणि कागदी लिंबू या फळझाडांची कलमे आपल्याला जर हेक्टरी लावायची असतील, तर 6/6 याप्रमाणे आपल्याला 277 एवढी कलम हेक्टरी लावावी लागतात. त्यासाठी शासकीय अनुदान हे 62,578 एवढं आपल्याला मिळत असतं. सोबतच संत्रा या जर फळबागांची कलम आपल्याला 6/3 याप्रमाणे लावायची असेल, तर हेक्टरी 555 एवढी कलम लावावी लागतात. त्यासाठी शासकीय अनुदान हे 99,716 एवढं मिळतं. सोबतच सीताफळ या फळझाडांची कलम आपल्याला लावायची असतील, तर हेक्टरी 5/5 याप्रमाणे 400 एवढ्या रोपांची लागवड आपल्याला करावी लागते. त्यासाठी शासकीय अनुदान हे 83,671 रुपये एवढं मिळत असतं. आणि जर आपल्याला आवळा या फळझाडांची कलम लावायची असतील, तर 7/7 याप्रमाणे हेक्टरी 200 एवढी कलम आपल्याला लावावी लागतात आणि त्यासाठी शासकीय अनुदान 47,735 रुपये एवढं मिळत असतं. तर हे होतं आपल्याला हेक्टरी किती फळबागाची लागवड करावी लागेल याबद्दलची माहिती. आता या योजनेचा जर फॉर्म भरायचा असेल, तर आपल्याला पोखराची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्याला हा फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म भरल्यानंतर आपल्या गावातील जी काही कृषी ग्राम संजीवनी समिती आहे, त्या समितीने हा फॉर्म मंजूर करून जिल्हा स्तरावरून हा फॉर्म मंजूर झाल्यानंतर आपल्याला या फळझाडांची लागवड करता येते. या योजनेविषयी जर अधिक माहिती आपल्याला पाहिजे असेल, तर आपल्या जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा तालुका कृषी विभाग कार्यालयाशी आपण संपर्क करू शकतो. सोबतच या पोखरा योजनेच्या वेबसाईटवर सुद्धा या योजनेची माहिती दिलेली आहे. तर या योजनेचे फॉर्म आता लवकरच ऑनलाईन पद्धतीने भरणं चालू होणार आहे. ही होती पोखरा योजनेअंतर्गत फळबाग लागवड या योजनेविषयीची माहिती. माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि सोबतच इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा. धन्यवाद.